मराठी मनोरंजन विश्वातली हरहुन्नरी अभिनेत्री, जिच्या सहज अभिनयाने आणि बोलक्या स्वभावाने अनेकांना आपलंसं करून घेणारी प्रिया मराठे हिच्या जाण्याने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली. 31 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक वर्ष ती कॅन्सरशी लढा देत होती. फक्त कलाकार नाही तर तिच्या चाहत्यांना सुद्धा तिच्या जाण्याने धक्का बसला. अनेक कलाकार जे प्रियाचे चांगले मित्र आहेत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेता अभिजित खांडकेकरने सुद्धा लाडक्या मैत्रिणीसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. तेव्हाच त्यांची अगदी घट्ट मैत्री झाली. प्रियासोबतचे सेटवरचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत अभिजितने लिहिलंय, नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया. अजूनही खरंच वाटत नाहीये की तू आता नाहीयेस आमच्यात. भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एक्झिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जात आहेत हे पटतच नाहीये मनाला. आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या 2 वर्षात काय काय सहन करून गेलीस याची कल्पनाही करवत नाहीये. शंतनू, तुझ्या धीराने तिच्याबरोबर होतास त्याला काही तोड नाही. लवकर बरी होणारेस तू. बरी झालीस की मस्त पार्टी करू असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले. तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. तू अजून हवी होतीस प्रिया, असं म्हणत अभिजितने अखेर मौन सोडलंय. प्रियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हिंदी प्रेक्षकांमध्ये पवित्र रिश्ता या मालिकेमुळे ती लोकप्रिय झाली. तर तू भेटशी नव्याने या मालिकेत ती शेवटची दिसली होती. प्रियाची तुम्हाला आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला नक्की सांगा.